नमस्कार मित्रांनो, मी महेश पाटील. बरेच दिवस झाले मित्रांनो मी व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही, कारण जनगणनेचा प्रगणक म्हणून माझी निवड करण्यात आली आणि त्याचं जे एचएलओचं काम होतं ते कामासाठी मला फील्डवर जावं लागायचं, म्हणून मी तो व्हिडिओ अपलोड केला नाही. आणि मित्रांनो आज शनिवार रविवार ही सुट्टी होती, त्याच्यामुळे मित्रांनो मी आज व्हिडिओ जो टाकतोय तो शिर्डी आणि शनिशिंगणापूर ह्या दोन गावाला आम्ही फिरायला जातोय, त्या संदर्भात आम्ही व्हिडिओ टाकतोय. तर मित्रांनो हे माझे मित्रपरिवार पाहू शकताय, यामध्ये सर्व आम्ही शिक्षक आहे आणि आम्ही आता शिर्डी या ठिकाणी जायला निघालो आहे. हा स्पॉट जो आहे तो मालेगाव जवळचा स्पॉट आहे. आता इथून इकडं जर मागे पाहिलं तुम्ही तर इकडं तुम्हाला जो डोंगराकडचा भाग दिसतोय हा मालेगावकडे जाण्याचा रस्ता आहे. थोड्याच अंतरावर इथून मालेगाव आहे. तर मित्रांनो पुढचा जो स्पॉट येईल त्यावेळेस मी तुम्हाला अजून सांगतो की आम्ही नेमकं कोणत्या स्पॉटवर पोहोचलो आहे. तोपर्यंत धन्यवाद. मित्रांनो आता आपण मनमाड रस्त्यावर आहोत. या ब्रिज खालून ट्रेन जाते, पण आता ट्रेन जात नाही म्हणून मी तो ब्रिज तुम्हाला दाखवत नाही. मित्रांनो पाहू शकता किती छान दृश्य आहे. मित्रांनो गाडी हळू चालते आणि मित्रांनो व्ह्यू बी पाहू शकताय तुम्ही साईडला कशा पद्धतीने तो व्ह्यू येतोय. मित्रांनो ही जी टेकडी, ही टेकडीपासून घाट सुरू होतोय. आपण पाहू शकतो इंडियन गॅसची गाडी आपल्या पुढेच चालते. मित्रांनो मनमाडकडे आपण आता जातो आहे. मित्रांनो आपण आता शिर्डी रस्त्यावर आहोत. शिर्डी इथून 10 किलोमीटर राहिलं आहे आणि मित्रांनो किती छान असं नैसर्गिक वातावरण आपल्याला दिसतंय. मित्रांनो आम्ही शिर्डी या ठिकाणी पोचतो आहोत, पण मित्रांनो आमचा प्लॅन चेंज झाला आहे की शिर्डी या ठिकाणी आपण पहिले प्रसादालय या ठिकाणी जेवण करू, कारण मित्रांनो जेवण आमचं बाकी, आम्ही जेवण करायचं आमचं राहिलं आहे आणि म्हणून प्रसादालय या ठिकाणी जेवण घेणार आहोत. मित्रांनो तुम्ही पाहू शकता रस्त्याचा व्ह्यू किती छानपैकी निसर्गरम्य असं वातावरण या ठिकाणी आम्हाला अनुभव आला आहे. आणि मित्रांनो पुढे आलो तसं आम्हाला ट्रॅफिक लागली. आज इतकी ट्रॅफिक आहे की तुम्ही पाहू शकताय सर्व गाड्या या थांबलेल्या आहे. जो अर्धा एक तास झाला आम्ही ट्रॅफिकमध्येच अडकून आहोत. सर्वीकडे गाड्यांच्या रांगच रांग लागला आहे. तिकडचा जो रोड आहे त्याची मात्र वाहन हे ये जा सुरू आहे. पण मित्रांनो आता शिर्डी या ठिकाणी आम्ही आलो आहे प्रसादालय या ठिकाणी. आपण पाहू शकतोय की किती मोठं हॉल आहे. इकडं मात्र कुपन घेऊन आपल्याला प्रसादालयाकडे जावं लागतं आहे मित्रांनो, आणि 50 रुपये त्याचं तिकीट आहे. मित्रांनो केवढा मोठा हॉल आहे. आपण पाहू शकतोय की एका टायमाला कमीत कमी 1000 ते 1500 लोक जेवण घेत असतील. बघा तुम्ही पाहू शकताय की कशी बैठक व्यवस्था आहे. इथं माझे मित्रसुद्धा जेवण घेत आहे आणि मित्रांनो अतिशय उत्कृष्ट आणि स्वादिष्ट जेवण इथं आपल्याला भेटतं आहे. मित्रांनो इथं हॉल जो आहे हा केवढा मोठा आहे तुम्ही पाहू शकताय. अशा पद्धतीने मित्रांनो जेवणाची सोय. आणि मित्रांनो आता तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने जेवणाला सर्व लोक बसले आहेत. मित्रांनो जेवण इतकं स्वादिष्ट आहे तुम्ही पाहू शकताय. भात आहे, 2 भाज्या आहे, चपाती आहे आणि एक स्वीट आहे. अशा पद्धतीने जेवणाची डिश आहे मित्रांनो, तीही 50 रुपयामध्ये. खरंच मित्रांनो अतिशय उत्कृष्ट सोय शिर्डीला आहे जेवणाची. बघू शकतोय आपण मागेही की कशा पद्धतीने बैठक व्यवस्था आहे. मित्रांनो आता आपण इथून निघालो आहोत शनिशिंगणापूरकडे, पण मित्रांनो तरीही ट्रॅफिक आम्हाला लागलीच आहे. मित्रांनो नंतर आम्हाला कारण कळलं की आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस हे आज शिर्डी या ठिकाणी दाखल झाले. कारण कसलं तरी उद्घाटन आहे त्यासाठी ते आज दाखल झाले आणि त्याच्यामुळे एकीकडचाच रस्ता सुरू आहे. उजवीकडनं रस्ता हा सुरू आहे आणि डावीकडनं मात्र जाम आहे आणि त्यासाठी एवढी ट्रॅफिक आपल्याला आज बघायला मिळते. मित्रांनो ट्रॅफिकमध्ये आम्ही बरेच वेळ अडकलेलो आहोत. सुरू झाली आता ट्रॅफिक. आणि मित्रांनो पुढे जाऊन जर पाहिलं तर डाव्या साईडला तुम्हाला साईबाबाच्या दर्शनासाठी जी 7 नंबर गेटची रांग आहे ती आपल्याला
इथं पाहायला भेटते. मित्रांनो, या ठिकाणून रांग सुरू होते. आता आपण सरळ जर गेलो तर शनी शिंगणापूर हे आपल्याला रस्ता मिळतोय आणि सरळ आपण चालत जातोय शनी शिंगणापूर या ठिकाणी. मित्रांनो, आता थोडी ट्रॅफिक क्लिअर झाली. मित्रांनो, आता आपण शनी शिंगणापूर या ठिकाणी पोचलो आहोत. अंडरग्राऊंड रस्ता केलेला आहे मित्रांनो, जो डायरेक्ट मंदिराकडे नेतो. हे पहा, माझे मित्र पुढे चालले. मित्रांनो, किती भव्य बांधकाम केलं आहे पहा अंडरग्राऊंड, तुम्ही पाहू शकताय. मित्रांनो, अशा पद्धतीने पार्किंगमधून सरळ आपण मंदिराकडे येऊ शकतो. अंडरग्राऊंड जो तुम्ही दृश्य पाहताय ते अंडरग्राऊंड रस्त्याचंच आहे. आणि मित्रांनो, पुढे किती छान बांधकाम आहे पहा मित्रांनो. आणि अशा पद्धतीने पुढे जर आपण गेलो की आपल्याला या ठिकाणी 2 त्रिशूळी मंदिराच्या सुरुवातीलाच, या त्रिशूळीला ही ऋषींच्या पानांची माळ दोघीकडे चढवायची असते आणि पुढे मग आपल्याला मंदिर सुरू होतं. मंदिरात शनिवार असल्या कारणाने पाहिजे तेवढी गर्दी नाही, कारण रात्रीचे 11:15 झालेले. आम्ही शार्प 11:15ला मंदिरात पोचलो आहोत, म्हणजे शनिवारी मंदिरात पोचलो आहोत. तुम्ही पाहू शकताय की मंदिराचा जो परिसर आहे, गाभारा आहे, यामध्ये तरी बऱ्याच प्रमाणामध्ये गर्दी आपण पाहू शकतोय. आणि या इकडनं आपण आलो आहे बघा, इकडून आलो आहे. मित्रांनो, पुढे गेल्यानंतर आम्हाला जी आपल्याला गर्दी दिसते त्या गर्दीमधून आम्ही त्या दर्शन रांगेसाठी उभं राहिलो मित्रांनो. आणि मित्रांनो, आपण पाहू शकतोय की कशा पद्धतीने गर्दी. मित्रांनो, पुढे या ठिकाणून लगेच आमच्या दर्शनाला सुरुवात झाली. या ठिकाणी आपण पाहू शकतो शनिदेव यांचं दर्शन. ओम शनीश्वराय नमः. बघा, तेल चढून झालं आहे मित्रांनो. उजव्या साईडला तेल ऑलरेडी चढवलं गेलेलं आहे मित्रांनो, पाहू शकताय आपण पण दर्शन घेऊ शकताय. ओम शनीश्वराय नमः, ओम शनीश्वराय नमः, ओम शनीश्वराय नमः. मित्रांनो, पहा, या ठिकाणी आलो आहे आपण तेल चढून. मित्रांनो, शनी बाबा यांचं दर्शन अतिशय लगेच दर्शन मिळालं आहे मित्रांनो, कारण गर्दी थोडी कमी होती. आणि मित्रांनो, याच मूर्तीसमोर जो गाभारा आहे, या ठिकाणी अनेक मूर्त्या ठेवण्यात आलेल्या आहे. आपण त्याचंही दर्शन घेऊया. बघा, इथं सर्व देवांच्या मूर्त्या ठेवलेल्या आहे. ओम शनीश्वराय नमः. त्यानंतर इथं महाराजांची मूर्तीसुद्धा ठेवण्यात आलेली. बघा, आपण पाहू शकतोय. ओम शनीश्वराय नमः, ओम शनीश्वराय नमः. आणि त्यानंतर बजरंगबली राया यांची सुद्धा मूर्ती बघा, तुम्ही पाहू शकताय की शनी महाराज यांच्या मूर्तीसमोरच बजरंगबली राया यांचं पण आपल्याला दर्शन होतं आहे. आणि मित्रांनो, समोरच शनिदेवाचंही दर्शन होतं आहे. ओम शनीश्वराय नमः, ओम शनीश्वराय नमः. मित्रांनो, पाहू शकतोय. त्यामुळे मित्रांनो, आमचं जे शनिदेवाचं दर्शन होतं ते अतिशय व्यवस्थितरित्या झालेलं आहे. बाहेर निघलो आणि मित्रांनो, इथं एक स्तंभ लागला. त्या स्तंभावर विठ्ठल देवाची मूर्ती. मित्रांनो, अतिशय उंच असा हा स्तंभ आहे. बघा, जो गेटवरच आहे. आपण पाहू शकतोय की हे गेट आहे जिथून आपण एक्झिट केलेली आत्ता बाहेर निघालो आहोत. आणि मित्रांनो, हे पाहिजे एक्झिट गेट जे तुम्ही पाहू शकताय. या ठिकाणी ती स्तंभ आहे ज्यावर विठ्ठल देवाची ती मूर्ती साकारलेली. अतिशय छान असं मंदिर बनवलेलं आहे मित्रांनो. आपण जरूर भेट द्या. जर आपला प्रसंग आला तर आपण नक्कीच भेट द्या. अतिशय सुंदर आहे मित्रांनो. आता आपण परतीचा प्रवास सुरू केला आहे आणि शिर्डी पार केलं आहे. आणि शिर्डी पार होताच मित्रांनो पाऊस सुरू झाला आहे. आपण पाहू शकतोय की कशा पद्धतीने पाऊस सुरू झाला आहे. मित्रांनो, पावसामध्ये एकच टिप देतो की गाडी सावकाश चालवा, नाहीतर मग कुठेतरी हॉटेल पाहून थांबून घ्या. जसं मित्रांनो आम्ही पुढे पोचलो, पावसाची गती हळूहळू वाढू लागली. आणि मित्रांनो, आपण पाहू शकतो की किती प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस हा सुरू झाला आहे. मित्रांनो, अशा वेळेस मी चारी पार्किंग ऑन केलेली आणि हळूवार गाडी चालवतोय मित्रांनो. हेडलाईटसुद्धा मी ऑन केले. पुढचं काहीच दिसत नाही मित्रांनो. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने पाऊस वाढलेला आहे मित्रांनो. संध्याकाळची वेळ आहे मित्रांनो. पंजाब डक साहेबांचा व्हिडिओ मी सकाळीच पाहिला की ते म्हणत होते दुपारनंतर एखादा कदाचित पाऊस येऊ शकतो आणि पावसाचं आगमन सुरू पण झालं आहे मित्रांनो. कदाचित शुभ संकेत असेल
की आमच्या ज्या काही मनोकामना आहे त्या नक्कीच पूर्ण होतील. चला तर मित्रांनो, अशा पद्धतीने आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत जरूर शेअर करा. पाटील हब हे चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो, एवढीच विनंती करतो. आणि पुन्हा मी क्षमस्व आहे की मी व्हिडिओ टाकू शकलो नाही. लवकरच आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटू. जय हिंद, जय